नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडले। यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोल्यांचे बांधकाम, अंगणवाडी बीट इमारत उभारणी, काळूबाई मंदिरासमोर सभागृह बांधकाम, अंतर्गत रस्त्यांची कामे तसेच दरगोबा मंदिराजवळ सभागृह बांधकाम या महत्त्वाच्या विकास कामांचा समावेश आहे। या विकास कामांमुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होणार असून बालकांच्या शैक्षणिक व पोषणविषयक सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे। तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या सभागृहांमुळे सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत। गावांतर्गत रस्त्यांच्या कामामुळे दळणवळण अधिक सुलभ होऊन ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात सोयी निर्माण होणार आहेत। यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणालेत, मी नेहमीच समतोल विकासाला प्राधान्य दिले। रस्ता, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रात योजनाबद्ध काम करून गावांचा चेहरा-मोहरा बदलवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय। स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचे पारे गावावर विशेष प्रेम आहे। तीच विकासाची परंपरा मी पुढे चालवत आहे। पारे गावचे दैवत हे आमचे कुलदैवत असून या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे। गावातील प्रत्येक घटकाच्या गरजा लक्षात घेऊन विकास कामे राबवली जात असून भविष्यातही गावाच्या विकासासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही। तसेच लवकरच पारे येथे PHCचे उद्घाटन होणार आहे असेही त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमास धनाजी बापू पाटील, दिलीप साळुंखे, संजय साळुंखे, हरिभाऊ साळुंखे, विष्णुबापू साळुंखे, किरण पाटील, प्रवीण पाटील, प्रमोद लोखंडे, पवन साळुंखे, सतीश साळुंखे, जयदीप वाघमारे, राकेश साठे, मारुती साठे, जय थोरात, संजय कोरे, शंकर पांढरे, प्रकाश सोलंकर, शिवाजी साळुंखे, संजय कोरे, वैभव माळी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।